तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तर मी आज आलतो आपल्या शेतामध्ये. पहिले तर आपल्या काऊला भेटलो, कारण की काल आणलेली होती आणि रात्रभर इथंच ठेवलेली होती. आम्हाला यायचं होतं आज, त्याच्यामुळे इथंच ठेवली होती. तर पहा आपली काऊ किती गोरी आहे. आणि इकडं आपला लॉट पण चालू होता. ह्या वेळेस 2,50,000 आळ्यांची बॅच होती. 4 ते 5 दिवस झालेले होते आळ्या आणून, त्याच्यामुळे थोड्या छोट्याल्या होत्या. आणि याच्यात एक प्रॉब्लेम काय येतोय बघा, ही माशी दिसते का, हिला उजवी माशी म्हणतात. ही उजवी माशी काय करते बघा, त्या आळ्याच्या अंगावर बसून आळीला दंश करते. मग ती आळी खराब होते आणि त्याच्या सोबत सोबत बऱ्याच आळ्या खराब होतात. म्हणून थोडंसं त्या उजवी माशीपासून सावध राहावं लागतंय लॉट घेता वेळेस. तर मित्रांनो, याच्यात सांगायसारखं भरपूर काय आहे. जर टाइम भेटला तर स्पेशल याच्यावर ब्लॉग बनवेल. तर आता मला आणखीन एक काम आहे. ते काय, तर इथं काल ट्रॅक्टरने पाळी घातलेली आहे. तर हे रान आपल्याला पूर्ण क्लिअर करायचं आहे. कशासाठी, तर इथं गेहूं आणि ज्वारी पेरायची आहे. त्याच्यासाठीच हे आपल्याला पूर्ण क्लिअर करायचंय. मग काय पटापटा वेचून पूर्ण जाळून वगैरे टाकलं तर झाला एकदाचा याचा शेवट. आणि आता जायचं होतं दुपारचं जेवण वगैरे करायला. मग आलो जेवण करायला. आणि पहा, पप्पाचं तर जेवण करून गेले बी कामाला. आम्ही आणखीन जेवणच करतो. मग आम्ही पण पटकन जेवण वगैरे केलं आणि आलो वापस मी सकाळच्या रानामध्ये. कशासाठी, तर ही अशी थोडीशी सरकी राहिलेली होती, ती आता काढायची होती मला या चिमट्याने. चला मग म्हणलं पटकन कामाला लागू, म्हणजे मी लवकर रिकामा होईल. तर राहिलेली सरकी पटापटा उपटून घेतली आणि पहा आता किती क्लिअर रान दिसतंय. आणि आता उद्या नुसतं पेरायचं, ट्रॅक्टर आणून पेरून घ्यायचं. आणि आपली काऊ पण माझ्या सोबतच होती. मी ज्या रानात काम करत होतो तिथं चरायला बांधलेली होती. मग चला आता आपल्या काऊला पण पत्राकडे घेऊन जायचं होतं. तर मित्रांनो, तुम्हाला आता एक जाता जाता आमच्या शेतातला छोटासा व्ह्यू दाखवतो. आणि मित्रांनो, कमेंट करून सांगा आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला. आणि तेवढं जाता जाता लाईक अँड फॉलो करून टाका. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये.